आज खूप म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले, कोर्टाने फटकारलं, आता या योजनेला बदनाम केलं, या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केला, तुम्ही काय विकत घेता का, लाच देता का, अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही, जनाची नाही, मनाची तरी थोडी वाटली पाहिजे। आज लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडाफार आधार आम्ही देत असू, ही योजना आम्ही सुरू केली तर याचं स्वागत केलं पाहिजे। आता ते त्यांचा कोणीतरी माणूस आहे, तो नागपूर काय वडपल्लीवार हे नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत। त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडली बहीण बंद करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार, आणि म्हणून या लोकांनी जे काही खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मी अगोदर बोललोय, सावत्र भाऊंना चांगला जोडा दाखवतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील ज्या योजना ज्या आम्ही सुरू केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे 3 गॅस सिलेंडर मोफत देणं, युवा प्रशिक्षण योजना, स्टायपंड देणं, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं, या सगळ्या ज्या योजना आहेत, वयश्री योजना आहे, शेतकऱ्यांची जी शेतीपंप करणाऱ्यांचं वीज बिल माफ करणं, एक इकोसिस्टीम आम्ही एक तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, कुटुंबाला एक सुखी आणि समृद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून लाडकी बहीण योजना ही त्यांनी जे बंद करणार म्हणालेत, तर आपण पाहिलेलं असेल की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ही योजना बंद होणार नाही, पुढे चालूच राहणार आहे। तर आता पुढची जी माहिती आहे महत्त्वाची ती म्हणजे तुमचा 3रा हप्ता जो आहे कधीपर्यंत भेटेल, किती तारखेपर्यंत भेटणार आहे तीही माहिती आपण पाहणार आहोत। आणि लाडकी बहीण योजना जी आहे आचारसंहिता लागल्यानंतर चालू राहील का, त्याच्याबद्दल ही माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली, तीही आपण पाहूयात। बघा काय म्हटलंय, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार नाही। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर कुठलाही भार आला नाही, या 4 महिन्यातील निधी यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेचा खर्च सहज निघून जाईल। बघा पुढील 4 महिन्याची या ठिकाणी तजबूज करून ठेवण्यात आलेली आहे, तर कंटिन्यू 4 महिने तर तुमचा निधी या ठिकाणी तुम्हाला भेटणारच आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पुढील अर्थसंकल्पामध्ये 7 लाख कोटीचा असणार आहे, जो अनावश्यक राज्याच्या तिजोरीवरती 10% खर्च मेंटेनन्स म्हणून आहे तो टाळण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू, अशी माहिती वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार आला नाही। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीची येणारी आचारसंहिता यामुळे 4 महिन्यात कुठल्याही शासकीय कामांना मंजुरी देता येणार नाही। तर या 4 महिन्यातील निधी यामध्ये लाडकी बहीण योजनेचा खर्च सहज निघून जाईल। पुढील वर्षी राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा 7 लाख कोटीचा असणार आहे, त्यामधून सुरुवातीला 40,000 कोटी सहज लाडकी बहीण योजनेसाठी काढता येतील, जो अनावश्यक राज्याच्या तिजोरीवरील 10% खर्च मेंटेनन्स म्हणून आहे तो टाळण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी वित्तमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे। तर आता त्याच्यानंतर बघा, आता तुमचा लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधीपर्यंत भेटेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ही माहिती दिलेली, तीच माहिती आपण आता बघूयात। बघा, त्यांनी सांगितलेले की 30 सप्टेंबरच्या अगोदर हा 3रा हप्ता जमा होईल, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। आपण बरोबर त्यांचं जे भाषण होतं, लाईव्ह होते नागपूर या ठिकाणावरून 2-3 दिवसापूर्वी, ते देखील आपण पाहिलेलं असेल। तर 30 तारखेच्या आतमध्ये कुठल्याही तारखेला तुमचे पैसे जमा होतील, येणारे 10 ते 12 दिवसामध्ये राहिलेले पैसे तुमचे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजे हा महिना संपायच्या अगोदर कुठल्याही तारखेपर्यंत तुमचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत, 30 तारखेच्या अगोदर। आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माहिती दिलेली आहे की या ठिकाणी 3रा टप्पा जो असणार आहे त्याचा लाभार्थी वितरणचा सोहळा जो आहे, तो कार्यक्रम जो आहे तो घेतला जाणार आहे, नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे, आणि तो देखील याच महिन्यात घेतला जाईल। तर आता तुम्हाला फक्त 10 ते 12 दिवस अजून वाट पाहायची, 30 तारखेच्या अगोदर तुमचे पैसे जमा होणार आहेत। तर लातूर या ठिकाणी जो कार्यक्रम झाला होता, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमामध्ये देखील सांगितलं होतं की राहिलेल्या बहिणींचे पैसे जे असणार आहेत ती 3ऱ्या टप्प्यामध्ये आम्ही वाटप करणार आहोत। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच जणांचे पैसे आलेले नाहीत, बरेच जण कमेंट देखील करतायत की आम्ही जुलैपासून फॉर्म भरलेला आहे, ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, परंतु ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्यांना लवकर पैसे आले, परंतु आमचे अजून आलेले नाहीत। तर पहा, सर्वांचे पैसे या ठिकाणी ह्या 3ऱ्या हप्त्यामध्ये वाटप केलं जाणार आहे, त्याच्याविषयीची माहिती देखील स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली होती। पत्रकाराशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की आमच्या विभागाचा अंदाज आहे की 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजना विस्तारली जाणार आहे। सुरुवातीला बघा 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुभा होती, त्यानंतर सातत्याने अर्ज प्राप्त होत होते म्हणून मुदत देखील वाढवलेली होती। तर दर महिन्याला
ही योजना जी आहे त्याचा अधिकाधिक महिलांपर्यंत 1500 रुपयांचा लाभ पोहोचवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्याचाही लाभ लवकरच दिला जाईल. म्हणजे बघा, जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना काही जणांना 3000 रुपये या ठिकाणी काय झालेत भेटलेले होते. त्यांना आता 1500 रुपये सप्टेंबरचेही भेटतील. परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांना पैसे आलेले नाहीत ते 3000 रुपये आणि प्लस सप्टेंबर महिन्याचाही त्यांना लाभ लवकरच दिला जाईल असं म्हटलंय. म्हणजे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना 3000 प्लस 1500 रुपये म्हणजे 4500 रुपये या ठिकाणी भेटू शकतात. सप्टेंबर महिन्यात बघा आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यात लाभ मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेला असेल आणि तुमचा अर्ज पात्र असेल, DBT लिंक असेल तर त्याचा देखील लाभ या 3ऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा भेटणार आहे आणि तो कार्यक्रम 30 तारखेच्या अगोदर या ठिकाणी घेतला जाणार आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं एक 10 दिवस राहिलेले, 10 दिवस म्हणजे एक 8 ते 10 दिवस तुम्हाला अजून वाट पाहायची आहे पैसे येण्यासाठी. लवकरच तुमचे सप्टेंबर महिन्याचे देखील पैसे येऊन जाणार आहेत. ज्यांनी नवीन अर्ज भरले त्यांचे देखील. पुढे म्हटले बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मुदतीबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, पहिल्या टप्प्यातील मुदत ही 1 जुलै ते 1 ऑगस्ट होती. या कालावधीत ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला तर काहींना मिळणार आहे. बघा, जुलै ऑगस्टमध्ये तुम्हाला पैसे भेटलेले नाहीत, अजून बऱ्याच जणांना 1 रुपयाही भेटलेला नाही तर त्यांना देखील या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. काहींना मिळालेत तर काहींना भेटले नाही असं त्यांनी स्वतः म्हटलंय. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे राहिलेल्या लाडक्या बहिणींचे देखील पैसे या ठिकाणी येऊन जाणार आहेत. तर या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत. ज्या पात्र महिन्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील लाभ लवकरच वितरित करणार आहोत. तर बघा, ज्यांना 3000 रुपये भेटलेले ते आता 1500 रुपयाची वाट पाहत आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा देखील लाभ लवकरच वितरित केला जाणार आहे असं त्यांनी स्वतः सांगितलंय. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले त्यांना देखील लाभाची सुरुवात याच महिन्यात होईल. तसेच बघा, सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो लाभ पात्र महिलांना लवकरच वितरित करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी लवकरच राहिलेल्या बहिणींचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे अशी स्वतः माहिती त्यांनी दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितली की 3रा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे आणि ही योजना बंद होणार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना आपण पाहिलेलं असेल, लाईव्ह होते ते, त्यांनी सांगितलेलं आहे ही योजना पुढे चालूच राहणार आहे आणि आचारसंहिता देखील लागली तरी देखील हा लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे. प्रत्येक 1500 रुपये प्रत्येक महिन्याला जे आहेत ते येत राहणार आहेत. फक्त आता 3ऱ्या महिन्यात 3रा जो हप्ता आहे तो सप्टेंबरमध्ये कुठल्या तारखेला होईल ते आलेलं नाही, परंतु 30 तारखेच्या अगोदर मात्र तुमचे सर्वांचे पैसे जे आहेत ते भेटून जाणार आहेत. याबद्दल अजून काय अपडेट आलं की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.